नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आरक्षणाच्यासाठी निघालेलं आंदोलन मुंबईच्या सीमेच्या जवळ पोहोचलेलं असतानाच मुंबईच्या सीमेच्या आत त्यांना येता येणार नाही याबाबत शिक्कामोर्तब झालाय। तशा प्रकारचे सूचना निर्देश देण्यात आल्याच्या नंतर मुंबईत जाणारच, मुंबईत आंदोलन करणारच असा आग्रह मनोज जरांगे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्याच्या दरम्यान चर्चा सुद्धा सरकारशी चालू आहे, चर्चा करण्याची इच्छा सुद्धा कायम आहे आणि चर्चा आपल्या मनाप्रमाणे व्हावी असा आग्रह आणि हट्ट सुद्धा कायम आहे। ज्या आंदोलनाच्या मागण्या न्यायसंगत आणि तर्कसंगत नाहीत हे वारंवार सांगून झालेलं आहे, तरीही प्राप्त स्थितीमध्ये मुंबईत आंदोलन घेऊन येण्याचा हट्ट का आहे, हे आंदोलन घेऊन येण्याच्या मागची भूमिका कोणाची आहे आणि हे आंदोलन घेऊन येत असताना आरक्षणाच्या वर्तमान रचनेमध्ये जर कुठला बदल होत असेल, तो ज्ञात अथवा अज्ञात पद्धतीने होत असेल, तर मग संपूर्ण आरक्षणाच्या साठीची रचना कशी असेल हे सुद्धा आपल्याला या चर्चेत जाणून घ्यायचं आहे। आणि म्हणूनच या लक्षवेधीत आपण विषय घेतलाय की एका बाजूला जरांगेंचा मोर्चा आहे, तो महत्त्वाचा आहे की सरकारशी होणारी चर्चा ही महत्त्वाची आहे। या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मला परिचय आपल्यापर्यंत करून द्यायचा आहे, पण तत्पूर्वी एक आणखी तपशील आपल्या समोर आणतो। जरांगे ज्या पद्धतीने एक एक टप्पा करत मुंबईच्याकडे कूच करत आहेत ते पाहता ही संपूर्ण व्यवस्था ही नियोजनबद्ध आहे, यात कोणताही कसल्याही प्रकारचा शंकेला वाव नाही। असं असताना हा मोर्चा पुढे सरकत मुंबईपर्यंत जर आला तर मुंबईच्या आतल्या भागात जो तसाही एक चिंचोळा प्रदेश आहे, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसह इतर अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जन्माला येऊ शकतात। परिणाम स्वरूप मुंबईच्या ऐवजी खारघर इथं मोठ्या मोकळ्या मैदानामध्ये आंदोलकांनी राहावं, आंदोलकांनी आपलं आंदोलन करावं, लोकशाहीतला त्यांचा आंदोलनाचा अधिकार कायम राहावा, अशा प्रकारचे आग्रह समोर दिसतात। सरकारच्याकडून आंदोलकांच्या आग्रहाला आपला आग्रह ठेवण्यात आलेला आहे आणि आता ही आग्रहांची लढाई सुद्धा होताना दिसतेय। चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची आता आपल्याला ओळख करून देण्याची वेळ आली आहे, त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये श्रावण डेवरे आहेत, ओबीसीचे नेता या नात्याने ते आपल्याला परिचित आहेत। आपल्या सोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत। सुदर्शन तारक हे जरांगेंचे समर्थक या नात्याने आपल्या सोबत आहेत। या दोन मान्यवरांच्या सोबत हेमंत पाटील आपल्या चर्चेत आहेत। हेमंत पाटील यांनी मोर्चा मुंबईत येऊ नये या पद्धतीची भूमिका न्यायालयात ठामपणे मांडली होती। अर्थात या भूमिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने आपली वेगळी मतं स्पष्ट केली, पण त्याचबरोबर सरकारला सुद्धा सुनावलं की ही संपूर्ण परिस्थिती ही तात्काळ कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असेल। आता या चर्चेत आणखीन एक मान्यवर आहेत, गुणरत्न सदावर्ते। आपण त्यांना आत्तापर्यंतच्या त्यांच्या कायदेशीर लढायांसाठी ओळखतो। या सर्व मान्यवरांना सोबत घेऊन आपल्याला चर्चेला पुढे जायचंय। या चर्चेत आता आपण पटकन पहिला प्रश्न माझा थेट असणार आहे सुदर्शन तारक यांना। सुदर्शनजी, आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी माझी अपेक्षा आहे। मला आपल्याकडून एका गोष्टीच्या बाबतीतला खुलासा सगळ्यात आधी हवा आहे की ज्या पद्धतीने ही सगळी आंदोलनाची रचना आहे, हे आंदोलन मुंबईत येऊ नये असं सांगितलं जात असताना सुद्धा जर आंदोलन मुंबईत पोहोचणार असेल तर मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणी घ्यायची? प्रथमतः जय जिजाऊ। नमस्कार, जय जिजाऊ। आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय या आग्रहाची भूमिका एकच आहे, समाजासाठी वंचित आणि गरजवंत मराठा समाजासाठीचा हा लढा आहे आणि या लढ्याचं नेतृत्व आम्ही मनोज पाटील जरांगे यांना दिलेलं आहे। मुळात आपण जे आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की आंदोलन महत्वाचं आहे का चर्चा महत्वाची, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे माझ्या दृष्टीनं। आणि म्हणून आंदोलन ही महत्वाचं आहे, कारण आंदोलनाशिवाय सरकार जागी होत नसतं। कधी कधी झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून कोणतीही आपली मागणी मागत असताना त्या पद्धतीने मागता येत असते आणि ती जागा करण्याचं काम आंदोलनकर्ते करत असतात। मुळात कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक जाम होणार नाही। मराठा समाज हा अत्यंत शिस्तप्रिय आहे
आणि स्वयंशिस्तीचा असणारा मराठा समाज म्हणून ओळखला जातो. जगात गिनीज बुक मध्ये आपण असं म्हणता आहात की झालेली आहे. मराठा समाज स्वयंशिस्त आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, पण तुम्ही ज्या वेळेला या भूमिकेला व्यक्त करता तेव्हा एक चिंता निश्चित व्यक्त होत असते, ती सर्वसाधारणपणे आंदोलनाच्या निमित्तानं होणाऱ्या इतर समाजावरच्या परिस्थितीची, ती तणावाची आणि त्याच अनुषंगानं होणाऱ्या चिंतेची सुद्धा. श्रावण डेवरेजी आपल्या सोबत आहेत. डेवरेजी, आपला संपर्क स्थापित झालेला आहे, पण माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय का याची एक छोटी खातरजमा करून घेतो. आपण सांगतात त्याप्रमाणे आपल्याला आवाज नीट येतोय. ज्या पद्धतीनं हा मोर्चा मुंबईत आणायचाच असा आग्रह होतो, या आग्रहाला समोर ठेवून आपल्याला वाटतं की मोर्चा शांततापूर्ण पद्धतीनंच मुंबईत येईल आणि मुंबईला काहीही त्याचा त्रास होणार नाही. मुंबईत जिथं त्यांना मोर्चा न्यायचा आहे ती जागा फक्त 5,000ची आहे, 5,000 आंदोलकांना सामावून घेणारी आहे आणि हे आंदोलकांना सांगा असे न्यायालयाचे आदेश आहेत. तरी पण त्यापेक्षा जास्त संख्या मुंबईत आणली तर ती कुठे जाईल? देवरेजी, बघा, आतापर्यंत मुंबईचा असा अनुभव आहे की मुंबईत जेव्हा लोक एखादा उत्सव साजरा करतात, उदाहरणार्थ गणपती उत्सव किंवा दहीहंडी वगैरे, तेव्हा सुद्धा पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका मोठा ताण असतो की रात्रंदिवस या पोलिसांना काम करावं लागतं एखाद्या छोट्याशा उत्सवामध्ये. आता मुंबईत लोकांचे उत्सव असले तरी पोलिसांवर जर एवढा मोठा ताण पडत असेल तर मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या या लोकांमुळे किती ताण पडेल याचा आपण साधा अंदाज घेतला पाहिजे एक माणुसकी म्हणून. जी देवरेजी, आपल्याला शक्यता काय वाटतात की एवढी मोठी गर्दी मुंबईत पोहोचली आणि ती मुंबईत येण्यापासून त्यांना रोखलं नाही गेलं तर मुंबईच्या दैनंदिन कामकाजावर काय परिणाम होईल आणि त्यात सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशा प्रकारचा प्रकार घडणं, याला आपण कशा दृष्टीनं पाहता? नाही, केवळ दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होईल असं नाही, तर एकूणच मुंबईची जी काही सुव्यवस्था आहे, कायदा आणि सुव्यवस्था आणि एकंदरीतच मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांवर जो काही आता एक दबाव येणार आहे आणि एक चिंताग्रस्त वातावरण मुंबईच्या राहणाऱ्या लोकांवर येणार आहे की मुंबईत जर एवढी गर्दी एकत्र आली तर आपलं काय होईल. आणि समजा अशा परिस्थितीमध्ये जर काही चिथावणीखोर कोणी काही केलं आणि जर कुठे काही हिंसा सुरू झाली तर मात्र मुंबईचा जीव टांगतीवर लागलेला असेल. कारण या जरांगेंच्या आंदोलनामध्ये आधीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात हिंसा झालेली आहे आणि दादागिरी झालेली आहे. ती मुंबईत आल्यावर पुन्हा ती हिंसा भडकेल, दादागिरी वाढेल आणि मुंबईतल्या लोकांना एका मोठ्या तणावामध्ये आपण टाकतो आहोत, याची थोडी तरी जाणीव या लोकांना असली पाहिजे असं मला वाटतं. पटकन तारक यांच्यापर्यंत पोहोचू. तारक, चिंता हिंसाचाराची सुद्धा आहे. तुम्ही जरी विश्वास व्यक्त करत असलात की कोणत्याही प्रकारे मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, तरी सर्वसाधारणपणे मुंबईत साधाय मोर्चे किंवा कुठलीही संमेलनं जरी झाली तरी पण परिस्थिती बदलते. इथे तर तुम्ही मोठ्या संख्येनं मुंबईत येऊ पाहताय आणि त्यात जी भीती हिंसाचाराची आहे की तुम्ही कितीही शिस्त पाळायचा प्रयत्न केला तरी पण काही असे घटक कार्यरत असतात ज्यांना देशात शांतता नको असते, त्यांनी या आंदोलनाचा वापर करून मुंबईत हिंसाचाराचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं हिंसाचार झालेला दिसतो त्यावेळेला जरांगे पाटील हात झटकतात, ते म्हणतात हिंसाचार करणारी माणसं माझी नव्हतीच, त्यांची नव्हतीच. मग आता परिस्थिती कशी हाताळाल? तर डॉक्टर तारक, 1 मिनिट आहे. मला आवाज येतोय देवरे सर? जी, मला बाकीचा आवाज येतोय बाजूचा. अच्छा, तपासून आपण दुरुस्ती करू. तुमचा आवाज अतिशय नीट येतोय. आपण आपलं म्हणणं मांडावं, प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज नीट पोहोचतोय. तारकजी. प्रसादजी, आंदोलन हे अतिशय 58 वर्षांनी दाखवून दिलेलं आहे मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा मराठा समाजातून झालेली नाहीये. मुळात या गोष्टीमध्ये एक लक्ष घेणं गरजेचं आहे. माननीय मनोज पाटील जी, डॉक्टर तारक, आपल्याला कदाचित फोन येत आहेत त्यामुळे आपला संवाद खुंटतोय. मी आपल्याला संधी दिली होती, 1 मिनिटाचा वेळ आपल्यासाठी राखून ठेवला होता, पण मात्र मध्ये मध्ये आपल्याला फोन येत आहे. छोटीशी विनंती आहे सगळ्याच मान्यवरांना, कृपया आपला डीएनडी मोड आपण ऍक्टिव्ह करावा. पटकन आता गुणरत्न सदावर्ते यांच्यापर्यंत जाऊयात आणि तारक यांना त्यानंतर मी पुन्हा बोलण्याची संधी देईन. सदावर्तेजी, माझा आवाज नीट येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. जी,
सदावर्तेजी, आपणही या मुद्द्यावर स्पष्टपणे मत मांडावं की मोर्चा मुंबईत आणावा की नाही. राज्य सरकारने सांगितलंय खारघर इथे मोर्चा ठेवा, मोर्चा करणं हा आपला अधिकार आहे, लोकशाहीत दिलेल्या अधिकाराला कोणीही नाकारत नाही, पण मुंबईत येण्याचा हट्ट नको. जय श्रीराम. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम. असं आहे की आपण कोणी सुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाही आणि माननीय उच्च न्यायालय असेल, माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांचे जे निर्णय असतात, त्यांचे जे निकाल असतात, ते निकाल कायदा स्वरूप आपल्याला वाचावे लागतात आणि ते बंधनकारक असतात. आता तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय की ज्या मराठा आरक्षणासाठी हा सगळा आंदोलनाचा भाग चाललेला आहे जी, ते आरक्षण मुळातच माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक ठरवलं होतं. त्यानंतर कुणबी मराठा बाब जी आहे ती थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती BH मार्लापल्ले यांनी मराठवाड्यातील कुणबी हे म्हणजे मागास कुणबी नाहीत हे स्पष्टपणे सांगितलं होतं मराठा कुणबींच्या संदर्भात. आता असंविधानिक कारणासाठीचं आंदोलन लिजिटिमेट, लक्षात घ्या प्रसादजी, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शब्द फार म्हणजे जिम्मेदारीने वापरत आहे की लिजिटिमेट क्रिटिसिझम करण्याचा अधिकार आहे, परंतु एखाद्या असंविधानिक गोष्टीसाठी आपण असंविधानिक वर्तन करण्याचा कुणालाही अधिकार नाही. कोणी या देशात तशा प्रकारचं वर्तन करू शकत नाही, असा लिखित कायदा आहे. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ह्या संबंध बाबी पाहिल्या, आंदोलन हे हिंसक पार्श्वभूमीचं पाहिलं, शृंखला आम्ही माननीय उच्च न्यायालयाला दाखवली. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, जो शाहीन बागचा आहे, तो निर्णय सुद्धा आम्ही सरकारलाही दाखवला आणि माननीय उच्च न्यायालयाला सुद्धा वाचून दाखवला आणि हे दाखवून दिलं दस्तूरखुद की अशा स्वरूपाचं आंदोलन हे या शहरामध्ये करणं किती अयोग्य आहे. अशा प्रकारचं आंदोलनासाठी ह्या शहरामध्ये परवानगी देणं किती अयोग्य आहे. हे कोणत्या कोणत्या गोष्टीला हे चुकीचं ठरू शकतं. मग ते सामान्य रोजगार करणारा कष्टकरी असेल, शालेय विद्यार्थी असतील, खाजगी आस्थापना असतील, व्यावसायिक असतील किंवा शासकीय आस्थापना असतील, GDPचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या बाबी आम्ही माननीय उच्च न्यायालयाला दाखवू शकलो आणि अत्यंत कायदेशीरपणे एक मोठी आर्ग्युमेंट झाल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयाने शाहीन बागच्या तत्वावर निर्णय घ्यावा. शाहीन बागच्या तत्वावर पोलिसांची ऍक्शन मोड मध्ये असावं आणि लिजिटिमेट जर तुम्हाला खरोखर काही करायचं असेल तर जिथे सरकार सांगेल, जिथे डिक्लेअर्ड प्लेस असेल, तिथेच एखादी गोष्ट तुमचं म्हणणं मांडण्याची संधी असू शकते. परंतु अव्वाचे सव्वा मागण्या आहेत. तुम्हाला सांगतो आपल्या याच्या शिवाजी पार्कच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, नोटिफिकेशन आहे की तिथे 3 कार्यक्रम 4 कार्यक्रमाव्यतिरिक्त ठीक आहे कोणत्याही प्रकारे तुम्हाला काम करता येणार नाही. तिथे असे राजकीय कार्यक्रम किंवा आंदोलन करता येणार नाहीत. तेव्हा आज मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतंय की ज्या याचिकेमध्ये निर्देश दिले होते त्या आधारावर आज म्हणजे काल हे नक्की झालं होतं की कोणत्याही परिस्थितीत राजकारणी काय म्हणतात, सत्तेतले असोत की विरोधक असोत, त्यांच्या म्हणण्यावर जायचं नाहीये. सत्तेतले राजकारणी असोत की विरोधातले राजकारणी असोत, जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय तेच ऐकायचं, असं स्पष्टपणे न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून सदावर्तेजी, जी चिंता आपण व्यक्त करत आहात आपल्या माध्यमातून त्याच्यावरची एक प्रतिक्रिया गरजेची आहे. मगाशी डॉक्टर सुदर्शन तारक यांच्यापर्यंत आपण चर्चेसाठी पोहोचत होतो, आवाज बाधित होत असल्याने त्यांचं उत्तर अर्धवट राहिलं. डॉक्टर सुदर्शन तारक, एक शक्यता, एक भीती हिंसाचाराची आणि दुसरी भीती कायदेशीर दृष्ट्या घालून दिलेल्या नियम अटी शर्ती भंगाची. हे सगळं का? तर तुम्हाला मुंबईत यायचे म्हणून. नाही, प्रसादजी एक लक्षात घ्या, कोणत्याही कायद्याचं उल्लंघन आम्ही करत नाही. मुळात आता आमचे माने शिंदे ऍडव्होकेट साहेब त्या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून लढतायत. मुळात न्यायालयाने आपल्याला काय सांगितलेलं आहे? न्यायालयाने सरकारवर सांगितलेलं आहे की आंदोलनाची जी भूमिका आहे ती तपासून पाहून त्या ठिकाणी आंदोलनाला कोणत्या प्रकारचं हिंसक वळण लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश सरकारला दिलेले आहेत. मुळात या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेचा व्यक्ती आहे आणि ते अतिशय चांगलं गृह मंत्रालय चालवतात असं माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. आणि नक्कीच
त्यांनी सगळ्या सुविधा जे काही हिंसा होणार आहे किंवा काय आपत्कालीन अवस्थेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घडणार नाही याची काळजी त्यांनी नक्कीच घेतली असेल, तसे निर्देश सुद्धा दिलेले असतील. नाही, पण डॉक्टर तारक, आपण स्वतः काय करणार आहात? मी वारंवार एका गोष्टीची आठवण आपल्याला करून देतो. जेव्हा तुमच्या आंदोलनात हिंसाचार होतो त्यावेळेला तुम्ही अंग झटकता, हिंसाचार करणारे तुमचे नाहीत असं सांगता. मला हीच भीती आहे की ज्यांना राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे त्या माणसांनी जर मराठा मोर्चा, मराठा आंदोलनाचा वापर केला तर जबाबदारी कोणावर निश्चित करायची? एक लक्षात घ्या, सरकार त्याची जबाबदारी घेईल. मुळात आम्ही कोणत्याही प्रकारचं हिंसक आंदोलन करणार नाहीत. कोणी हिंसा करत असेल तो आमचा नसेल आहे. आताच माननीय जरांगे पाटलांनी सांगितलंय, जो कोणी असा दिसत असेल त्याला उचलून पोलिसांच्या ताब्यात देणे, पोलिसांच्या गाडीत देणे आणि अशाला पळून न देता त्याला सापडणे, त्याला जाग्यावर धरणे आणि पोलिसांचे स्वाधीन देणे, एवढी साठा आणि सरळ सरळ भूमिका आमची आहे. कोणत्या प्रकारचं राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, हिंसा होणार नाही. जे कोणी घडवणार असणार आहे आमचे माणसं नसणार आहे. आणि पण तरीही मग प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही मुंबईत यायचंच असं म्हणत आहात असं वाटतंय. हेमंत पाटील आपल्या सोबत आहेत. हेमंतजी आपल्या सोबत वाहनातून जोडले गेलेले आहेत. हेमंतजी थोडंसं पुढे येऊन बसा म्हणजे चेहरा आपला नीट दिसेल. आता अतिशय नीट बसलेला आहात. मला पटकन सांगा हेमंतजी, मुंबईत यायचंच हा आग्रह आहे आणि त्याच्याऐवजी खारघरमध्ये थांबा, मोठं मैदान आहे, मोठ्या मैदानामध्ये नीट आंदोलन होऊ शकतं असं सरकार सांगतंय. आपलं काय उत्तर, आपलं निरीक्षण काय? थोडं पुढे या हेमंतजी. आता माझं असं मत आहे की आतापर्यंत, माझा आवाज येतोय? बिलकुल येतोय, थोडं खणखणीत बोला. हा हा माझं असं मत आहे की आतापर्यंत गेल्या 50 वर्षामध्ये ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक आंदोलनं झाली. मला वाटतं सगळ्यात मोठं आंदोलन जे झालं ते अण्णा हजारे साहेबांचं दिल्लीमध्ये झालं. त्या ठिकाणी सुद्धा शांततेच्या मार्गाने ते आंदोलन झालं. मी माननीय उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती, त्याची सुनावणी उद्या होणार आहे. परंतु माझं मत एकच आहे की कुठल्याही आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. हेमंत पाटील, आपण यापूर्वी पण ही भूमिका मांडलीत. मला पटकन सांगा, समजा हे आंदोलन खारघरला थांबलं तर पनवेलकरांना त्रास होणं योग्य आहे आणि मुंबईत आलं नाही तर मुंबईकरांना त्रास होणं योग्य नाही, अशी भूमिका असू शकते का? हा बरोबर ना. जर मुंबईमध्ये जर हे आंदोलन नाही आलं तर मुंबईकरांना अजिबात त्रास होणार नाही. कारण खारघरला जर असेल तर त्या ठिकाणी पटांगण मोठं असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही पनवेलच्या लोकांना थोडा त्रास होईल. पण मुंबईमध्ये जर हे आंदोलन जर आलं तर मुंबईमध्ये खूप लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामध्ये सर्वसामान्य असतील, लहान मुलं असतील, शाळेची मुले असतील, जे सकाळी काम करतात आणि संध्याकाळी पैसे घेतात असे जे काही गरीब लोक असतात त्यांची सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते. अशा अनेक त्या ठिकाणी मुंबईमध्ये पीटी सारख्या ठिकाणी VIP ऑफिसेस आहेत, मंत्रालय आहे, हायकोर्ट आहे, मोठमोठ्या कंपनी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ह्या लोकांना जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा त्रास होऊ शकतो. मला पटकन आता श्रावण डेवरे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. डॉक्टर सुदर्शन तारक आपल्याला विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सोबत जोडले गेलेले आहेतच. श्रावण डेवरेजी, एका गोष्टीचा खुलासा आणखीन लागेल. दिवस हळूहळू परीक्षांचे जवळ यायला लागलेले आहेत. 12वीच्या परीक्षेच्या साठीचा वेळापत्रकाचा तारीखवार तपशील घोषित झालेला आहे. असं असताना मुंबई 24 जानेवारीपासून आंदोलन सुरू झालं तर त्याचा विद्यार्थ्यांवर आणि शैक्षणिक व्यवस्थेवर पण परिणाम होईल का? जे विद्यार्थी आत्ताच तणावात आहेत त्यांना आणखीन तणावाला सामोरं जावं लागू शकतं का? बरोबर आहे. मार्च, एप्रिल किंवा फेब्रुवारी पासूनच केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाहीत तर इतरही क्षेत्रामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 2-3 महिने जे असतात हे अत्यंत महत्वाचे असतात आणि त्या काळामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची माणसं ही रात्रंदिवस राबून नियोजन ठरल्याप्रमाणे आर्थिक वर्षाच्या आत सर्व काही नियोजन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात आणि सगळ्या डिपार्टमेंटचे लोक तणावाखाली स्वतःच्या डिपार्टमेंटच्या तणावाखाली काम करत असतात आणि स्वतःच्या डिपार्टमेंटचा तणाव, स्वतःच्या कामाचा तणाव, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा तणाव, असे सगळे तणाव घेऊन जगणाऱ्या मुंबईकराला पुन्हा हा नवीन बाहेरचा विनाकारणचा तणाव त्यांच्या डोक्यावर लादणं हे चुकीचं आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही तर मुंबई ही संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेशी जुडलेला एक अविभाज्य भाग आहे. बिलकुल. म्हणजे जगातल्या सगळ्या देशातले मोठमोठे जे व्यापारी आहेत
हे मुंबईमध्ये येत असतात, जात असतात, करार करत असतात आणि देवाणघेवाण चालू असते. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेलेली मुंबई, या मुंबईमध्ये अशा प्रकारचा विनाकारणचा बाहेरचा तणाव जर आला तर आपली जगामध्ये नाचक्की होऊ शकते. एवढं आपण मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मुठभर एखाद्या जातीच्या आरक्षणासाठी जागतिक लेवलवरच्या एखाद्या आर्थिक राजधानीवर विनाकारणचा तणाव आणून कायदा सुव्यवस्था बिघडवणे, अर्थव्यवस्था बिघडवणे, शिक्षण व्यवस्था बिघडवणे आणि ते एका मुठभर जातीसाठी हे सगळ्या लोकांनी का म्हणून सहन करावं, हा मोठा चिंतेचा भाग आहे. ठीक आहे, आपल्या मुद्द्याला उत्तर देतील डॉक्टर तारक. आणि डॉक्टर तारक, आपल्याला याच चर्चेमध्ये मी पुढचा प्रश्न विचारेन, तो गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या संदर्भात. आत्ताच्या घडीला प्राध्यापक श्रावण डेवरेंनी मांडलेला मुद्दा आहे, मुंबई ही काही केवळ आणि केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, ती देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हे शहर आहे. अशा वेळेला इथल्या अर्थव्यवस्थेला आपण खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहात का? बिलकुल नाहीये. आंदोलनकर्ते आंदोलन त्या ठिकाणी येणार आहेत आणि शांततेत अहिंसेद्वारे असणारा हिंसा कुठली होणार नाही याची खबरदारी घेऊन नव्हे हिंसा होणारच नाही अशा शब्दामध्ये मी या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतो. आणि 100% कोणत्याही आंदोलनाला गालबोट लागणार नाही, अशा शांततेत आंदोलन होणार आहे आणि ते एका मैदानामध्ये होणार आहे, आझाद मैदानामध्ये होणार आहे. आणि त्यामुळे कुठेही बाहेरच्या व्यक्तीला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी स्वतः आम्ही आंदोलनकर्ते म्हणून घेणार आहोत. पण डॉक्टर तारक, एका छोट्या मुद्द्याचा विचार यामध्ये करायला हवा. न्यायालय आपल्याला सांगताय की आंदोलकांना सामावून घेण्याची आझाद मैदानाची क्षमता 5000 इतकीच आहे. मग याचा अर्थ तुम्ही जर आझाद मैदानात येणार असाल तर आझाद मैदानात येणारं आंदोलन म्हणजेच जरांगेंच्या मागे फक्त 5000 लोक आहेत? नाही, मुळात एक लक्षात घ्या, आंदोलनाची जी आझाद मैदानाची जी जागेची कॅपॅसिटी आहे ती कोणी सांगितली आहे? सरकारने सांगितलेली का? खरी आहे का खोटी आहे तपासणं गरजेचं आहे. कोणी याचिका टाकली, त्यांनी टाकली का, ही भूमिका सुद्धा घेणं गरजेचं आहे. मुळात मला देवरे सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे की एवढूशा जात, काय म्हणतात ते एक शब्द वापरला त्यांनी, एवढूशा जातीला. जात ही जात असते, कोणत्या जातीची लहान किंवा मोठी ही संकल्पना मांडण्याचा अधिकार एवढ्या विचारवंताला नसावा. आणि मुळात ही आकाश भूमिका मी परत नेहमी सांगतोय, या सगळ्यांना आकाश भूमिका काय आहे मराठा समाजाबद्दल? मग मला सांगा, मराठा समाजाने असं कोणतं वाईट केलेलं आहे? कोणाला काय नेमकं काय दुखणं आहे यांचं की जे मराठा समाजाला सतत टार्गेट करतात हे लोक सगळे? याची भूमिका याच्यावरचं उत्तर श्रावण डेवरेंच्याकडून वारंवार येत असतं. पण आता जो महत्वाचा आणि तांत्रिक मुद्दा इथे चर्चेत सुरू आहे तो लक्षात घ्यायला हवा आणि तो आहे संख्येचा. श्रावण डेवरे यांच्याकडून वारंवार आपल्याला आपल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उत्तर मिळत असतात. पण मला आता संख्येच्या अनुषंगाने गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करायचंय. 5000 संख्या हा जो आता मुद्दा आहे हा कळीचा ठरेल का? 5000च्या पेक्षा जास्त गर्दी आली तर ती आझाद मैदानातून बाहेर येईल आणि तिथे संपूर्णपणे जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर आहे तो, मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आणि इतरही अनेक महत्वाची कार्यालये तिथे आहेत, त्यांच्या कामकाजावर परिणाम करेल का? प्रसाद, मी परत एकदा सांगतो, जरंगे असतील किंवा कुणी असतील, कायद्यापेक्षा कोणी मोठे नाहीत. आणि तुम्हाला आता सांगतो, जे तुम्ही डिबेट करत चाललात पुढं, अहो आज मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांना कळवून टाकलंय की तुम्हाला आंदोलन आझाद मैदानात करता येणार नाही. जरंगेंना कळवून टाकलंय. परत ते कोण, हे सकल मराठा समाज नावाची एक संघटना आहे, त्यांना कळवून टाकलंय की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. कारण त्याचं कारण आहे, आझाद मैदानामध्ये माझ्या केसचे 2 रेफरन्स आलेत, जशीच्या तशी ऑर्डर माझ्या केसची त्याच्यामध्ये रेफर करण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच मला पुढे जाऊन अपडेट तुम्हाला द्यायचंय, तुमच्याकडे तर असणारच. मी आता ज्या वृत्तवाहिन्यांच्या हे पाहताय, माझ्याकडे प्रिंट आउट आहे वृत्तवाहिनीची, ते तुम्ही सगळेच विश्वासार्थ नॅशनल चॅनल जे आहेत त्यांची, त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की आत्ताची लेटेस्ट न्यूज आहे, आंदोलकांनी उद्या वाशीतच थांबावं. ते कोण म्हणतात? जरंगे म्हणतायत. त्याच्या खाली काय म्हणतायत? उद्याच्या आंदोलन जरंगेचे मराठ्यांना अत्यंत महत्वाचा संदेश. हे चॅनलवर चालू आहे, लाईव्ह चालू आहे. आता मला सांगा, आता कोणता तारक सांगतायत? तारक मध्ये आणि म्हणजे जरंगेंमध्ये मला असं वाटतंय काही म्हणजे हे नाहीये, म्हणजे ज्याला म्हणतो आपण एकमेकांमध्ये कम्युनिकेशन गॅप असेल. आता एका बाजूला माध्यमांमध्ये असं येत आहे, दुसऱ्या बाजूला पोलिसांचा आदेश अद्याप कुणी चॅलेंज केलेला नाहीये, तिसऱ्या बाजूला माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेले निर्देश आहेत, चौथ्या बाजूला स्पष्टपणे तुम्हाला शिवाजी पार्कामध्ये आंदोलन करता येणार नाही, राईट टू स्लीप
म्हणजे झोपण्याचा सुद्धा शांततेने अधिकार आहे. आणि पाचव्या बाजूला हे सगळं जर केलं तर त्याला जिम्मेदार माणसांना सुद्धा नक्की करावं लागतंय. त्याच्यामुळे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही मला नाही वाटत. आपण जो कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हा मुद्दा मांडत आहात त्याच्या अनुषंगाने दिलेला तपशिलातला एक संदर्भ घेतो. पटकन डॉक्टर तारक यांना बोलायला संधी देतो. डॉक्टर तारक, एका बाजूला तुम्ही म्हणता आझाद मैदानात यायचंच, दुसऱ्या बाजूला नेतृत्व तुमचं सांगताय की आहात तिथेच थांबा, म्हणजे खारघरलाच थांबा. नक्की काय चाललंय, नक्की होणार काय आहे? एक लक्षात घ्या, आता जे काही सदावर्ते साहेबांनी सांगितलंय, मीडियावर चाललेली भूमिका मी आधीच स्पष्ट सांगितलंय की जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे, जे शिस्तीचे नियम दिलेले आहेत, गाड्या घेऊन गेला तर गर्दी वाढेल, कुठे गाड्या ठेवायच्यात आणि कुठं पायी निघायचं, ही भूमिका सांगितलेली आहे. म्हणून ज्या ठिकाणी गाड्याची पार्किंग होते तिथे गाड्या लावण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे, जिथे मैदान आहे तिथून पायी जाणार आहेत. आणि ही भूमिका आहे ती मीडियावरती सांगितलेलं ते मला माहिती आहे आत्ताच, आणि उत्तम समन्वय आहे माझा, एका मिनिटाचा अपडेट माझ्याकडे असतं. आणि त्यामुळे काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आहे. कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक जाम होणार नाही याची स्वयंस्फूर्तीनं काळजी घेणार आहे. पोलिसांना सहकार्य आम्ही करणार आहोत, प्रशासनाला सहकार्य आम्ही करणार आहोत. परवानगी नाकारली आहे, तुम्हाला येताच येणार नाही. परवानगी नाकारली आहे तारक, तुम्ही असं काय करता? आदेशाचा क्रमांक बघून घ्या, आदेशाचा क्रमांक आहे क्रमांक 752/2024. साहेब, आपण हे सुद्धा लक्षात माननीय उच्च न्यायालयाने काय भूमिकेचा आदेश दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर दिलेला आहे. तुम्ही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आणि मोठे नाही, तुम्हाला नाही म्हणून सांगितलंय. दावा क्रमांक आदेश आहे 752/2024, दिनांक 25/1/2024. नितीन तडाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे. 2 पानाचा आदेश आहे, स्पष्ट सांगितलंय तुम्हाला आझाद मैदानामध्ये करता येणार नाही. आमचे आत्ताचे जे काही सकल मराठा समाजाचे तिथले असणारे जे पदाधिकारी आहेत, वीरेंद्र पाटील साहेब, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली भूमिका तुम्ही ऐकली नसावी सदावर्ते साहेब, की ते म्हटलं भूमिकेला काय किंमत नसते. भूमिकेला काय किंमत आहे? आदेश चॅलेंज केला का? कोणत्या प्रकारचा युवकांना, माझ्या भावांना तुम्ही चुकीच्या मार्गाने नेऊ नका. हा आदेश कुठे स्थगित झालाय का? हा आदेश स्थगित झालाय का? त्याला आम्ही देऊ ना काय उत्तर द्यायचं तर आज आहे ना, वेळ आहे. कायद्याचं बंधन आहे, कसं होणार आहे? उगा खोटी माहिती दुसऱ्या बाजूला तुमचं नेतृत्व सांगताय की जायचं नाही, एका बाजूला आदेश आहे स्थगितीचा. मला पटकन आता चर्चेत हस्तक्षेप करू दे, कारण शब्दाला शब्द भिडत राहिले तर आपला वेळ जाईल, मुद्दा पुढे सरकणार नाही. हेमंत पाटील, चर्चेत आपल्याला प्रत्येकालाच मर्यादित वेळ आहे. आता मी आपल्याकडून एका गोष्टीचा खुलासा घेऊ इच्छितो. जर समजा प्राप्त स्थितीमध्ये खारघरला ओलांडून, म्हणजे खारघरच्या पुढे निघून मुंबईकडे हा मोर्चा निघाला, तर मुंबईच्या सीमा प्रदेशामध्ये टोल नाक्यावर काय परिस्थिती असेल? आणि मुळात त्याहीपेक्षा कळीचा मुद्दा की अशा प्रकारचा तणाव निर्माण व्हावा असा काही लोकांचा प्रयत्न आहे का? कोण आहे ती मंडळी? आता असं आहे की इकडे मराठा समाजाचं आझाद मैदानावरती आंदोलन होणार आहे, त्यातच ओबीसी नेत्यांनी सुद्धा, ओबीसी संघटनेने सुद्धा आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहे. आता हे दोन्ही हे टोक, हे विरोधी टोके आहेत. एक मराठा, ओबीसी आणि मराठा, ही दोन्हीही जर आझाद मैदानावरती एकत्र आले आणि एकत्र येऊन काहीतरी त्यांच्यामध्ये भानगड झाली किंवा काय बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर मारामार होऊ शकतं, त्यानंतर लाठीचार्ज होऊ शकतो आणि त्यानंतर त्याचं पूर्ण श्रेय महाराष्ट्रभर ते पसरू शकतं. महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये सुद्धा दंगल होण्याची शक्यता जास्त असल्यामुळं माझं मत असं आहे, जर हायकोर्टाने सांगितलं असेल किंवा आझाद मैदान पोलिसांनी सांगितलं असेल मनोज जरांगे पाटील यांना की आपण 5,000 लोक घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करू शकता, ठीक आहे. त्यांना तशी समजा परमिशन समजा दिली नसली तरी, जरी मनोज जरांगे पाटलांनी जरी हट्ट धरला की मी आझाद मैदानावरती जाणार, चला जाऊन द्या, त्या मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर 5,000 लोक घेऊन जाऊन द्या. बाकीचे जर खारघर या ठिकाणी थांबली तरी सुद्धा त्या ठिकाणी काही होणार नाही. ठीक आहे हेमंत पाटील, हा एक आपण सल्ला दिला तो थोडासा प्रॅक्टिकल असू शकतो. मला त्या निमित्तानं विचारायचं आहे, श्रावण डेवरे, एका बाजूला 2 समाज आमने सामने येण्याची आझाद मैदानातली शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडक आंदोलकांच्या सह आझाद मैदानात आंदोलन करण्याची शक्यता आहे. यापैकी कोणती शक्यता जास्त व्यवहार्य वाटते आपल्याला? अत्यंत अव्यवहार्य आहे. 5,000 लोकांना काय, 5 लोकांना सुद्धा आझाद मैदानावर येऊ नाही द्यायला पाहिजे. याचं कारण असं की जरांगेच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, आंदोलक वगैरे ज्यांना तुम्ही म्हणतात, ते मुळातच हे जरांगेचं आंदोलन हिंसाचारातून निर्माण झालेलं आहे.
म्हणजे लाठीमार झाला, लाठीमारातून नंतर त्यांच्यावर दगडफेक झाली, पोलीस 60-70 पोलीस जखमी झालेत, त्यानंतर 2 पिस्तूलधारी त्या आंदोलनामध्ये होते, ते पिस्तूल जप्त झालेत, ते गुंडही जप्त झालेत आणि नंतर जाळपोळ झाली, सदावर्ती साहेबांची गाडी तोडफोड झाली आणि एवढी जाळपोळ आणि या हिंसाचारातून जन्मलेलं हे आंदोलन आहे. त्यामुळे जरांगे सोबत 5 लोक असले काय 5000 लोक असले काय 5 लोक सुद्धा दंगल फैलावू शकतात, 5 लोक सुद्धा हिंसाचार माजवू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे यांना मुंबईतच काय खारघरला सुद्धा का म्हणून परवानगी द्यावी? पनवेलच्या लोकांनी काय गुन्हा केला आहे? त्यांनी तरी का म्हणून हा सगळा त्रास सहन करून घ्यावा विनाकारण? काही कारण नसताना आणि कायद्याच्या विरोधामध्ये, संविधानाच्या विरोधामध्ये, लोकशाहीच्या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन चालू असताना पनवेलच्या लोकांनी तरी का म्हणून त्रास सहन करून घ्यावा? खारघरच्या लोकांनी तरी का म्हणून त्रास सहन करून घ्यावा? ठीक आहे देवरेजी, वेळेची मर्यादा, या भागाला आपल्याला एक अल्पविरामाची गरज आहे. तत्पूर्वी डॉक्टर तारक यांच्या उत्तराच्या साठीची संधी देणं पण गरजेचं आहे. डॉक्टर तारक, 1 मिनिट उरलंय या भागाला आपल्याला आटोपत घेण्यासाठी. त्याचं उत्तर असं आहे की रोहित पवार आता आझाद मैदानामध्ये कशासाठी गेला? काय कारण होतं? रोहित पवार हा राजकारणी नाही का? पाण्याच्या बॉटल देण्याच्या गोष्टी करत आहे? त्याच्यामुळं मला सांगायचं की फ्रस्ट्रेट राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी दिलेलं बळ आहे, दुसरं काही नाही. हे आंदोलन आझाद मैदानात होऊ शकत नाही. ठीक आहे डॉक्टर तारक, उत्तर द्या पटकन. आपल्या पाठीशी कोण आहे आणि आपल्याला कोणी मुद्दामून फूस लावतंय का? उत्तर देतो. आमचा मान्य सदावर्ते साहेब, आमचा कोणत्याही पक्षाशी कोणत्याही याच्याशी संबंध नाही. मुळात तुम्ही कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही माणसाची आम्हाला जोडू नये कृपया. कोणी जर येत असेल, एखादा कोणत्याही पक्षाचा नेता कोणी येत असेल, सगळ्याच पक्षाचे येऊन गेलेला आहे. प्रसादजींनी स्वतः पाहिलेलं आहे, त्यांचे चॅनलचे प्रतिनिधी आंतरवाली सराटीमध्ये होते, सगळ्याच पक्षाचे नेते आमच्या ठिकाणी येऊन गेलेले. आम्हाला काही घेणं नाही कोणत्या पक्षाचा माणूस आहे, कोण आला कोण गेलाय. आम्ही भूमिका रोहित पवारशी घेणं देणं नाही म्हणून सदावर्ते साहेब राजेश टोपेशी घेणं देणं नाही म्हणून दुसरीकडे काल माणूस अटक झालेला आहे जालना अंतर्गत पोलीस स्थानकामध्ये. काय सांगितलं त्या माणसांनी? कुठे ठरलं, कुठे शिजला कट दगड मारण्याचा? चुकीची माहिती सदावर्ते साहेब देऊ नये कृपया. पूर्णपणे माहिती घ्यावी आणि पुरावा माणूस अटक झालेला पुरावा देतो मी, घ्या पुरावा बघा. व्हिडिओ कुठून झालेला आहे, कोणता माणूस आहे हे माहिती आहे आपल्याला? तुम्हाला माहिती आहे सांगायला? कधी अटक झालेली नाही, त्याच्यावर लावलेली केस कोणत्या पद्धतीची होती हे सुद्धा आपण माहिती द्या ना. डॉक्टर तारक, एक छोटा मुद्दा, 1 मिनिट. गुणरत्न सदावर्ते, थोडा वेळ थांबा फक्त. मला डॉक्टर तारक, आपण एका गोष्टीचा खुलासा करावा की तुम्ही आंदोलन उभं करताना गाव पैसा देतं असं सांगता, मग दुसऱ्या वेळेला जेव्हा आंदोलनाच्या साठी हे रोहित पवार पाणी घेऊन येतात किंवा इतर राजकीय मंडळी सक्रिय योगदान करू पाहतात, त्यांना नाही का सांगता येत की गाव आमचं सक्षम आहे, आमच्या समाजातून आमचं आंदोलन चालेल, तुम्ही कोणी येऊ नका? कारण अशा प्रकारच्या राजकीय माणसांच्या आसपास वावरण्याने आंदोलनाचा रंग बदलतो. डॉक्टर तारक, उत्तर देतो. मुळात लक्षात घ्या, ज्या वेळेस आंदोलन उभा राहिलं, ज्या वेळेस मनोज पाटील वेगवेगळ्या आंदोलनाच्या महाराष्ट्रभर दौरा काढतायत, गावातले जेवढे आमचा समाज बांधव आहे त्याच्यात SC ST OBC सगळ्या जाती धर्माचे एकत्रितपणे काम करतायत. मुळात हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जे कोणी त्या गाडी करतायत, किराणी गाडी केली तर 12 रुपये किलोमीटरने पैसे जमा करतो आम्ही एकत्रपणे. जर गाडी 10 जण असतील तर 12 रुपये किलोमीटरने जेवढे किलोमीटर चालेल तेवढ्याची संख्या गुणिले 10 लोक आणि ते पैसे त्या ठिकाणी देत आहेत. बरोबर आहे. मग डॉक्टर तारक, जर तुम्ही 12 रुपये किलोमीटरनी गाडी करू शकता तर पाण्यासाठी तुम्हाला रोहित पवारांची मदत का लागते? पाणी तुम्ही स्वतः विकत घेऊ शकता की? रोहित पवार पाणी देऊन समाजाच्या पाठीशी असल्याचा जो वापर करतायत तुमचा, तो तुमच्या लक्षात येतोय का? उत्तर देऊ द्या ना मला. कोण पाणी देत आहे? आम्ही कोणाला आणू शकतो का? पाणी हे पवित्र देण्याचं हे आहे. आपल्या सगळ्या समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा सांगितलेलं कोणाला पाणी देणं हे पवित्र आहे. कोण देत आहे आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या गरजवंत मराठ्यांची भूमिका महत्वाची आहे. कोणी येत असेल गावकर यांच्यासाठी स्नेहाताई, खारघर पर्यंत जरांगे समर्थक पोहोचतायत. जरांगे समर्थकांना खारघरहून मुंबईत यायचंच आहे. तुमच्या लेखी मुंबईत येण्याच्या भूमिकेपेक्षा आंदोलनातली मागणीची भूमिका व्यवहार्य आहे का? तुम्हाला ती व्यवहार्य वाटते का? नमस्कार. तुम्ही जे आता बोलताय की आंदोलन आता मुंबईपर्यंत येऊन ठेपलंय आणि ते मुंबईत येतंय,
तर ह्याच्यामधली मागणी जी आहे ती व्यवहार्य कितपत नाही आणि कितपत आहे याच्यावर आपण बऱ्याच चर्चा केल्या आणि त्यांची मागणी वेळोवेळी बदलत गेली, कारण ती व्यवहार्य नव्हती, हे स्पष्ट आहे. व्यवहार्य जर मागणी असती तर पहिल्या दिवशीची मागणी आणि आजची मागणी एकच असती. जर वेळेनुसार मागण्या बदलतायत याचा अर्थ त्यांनी स्वतः सिद्ध केलंय की या मागण्या व्यवहार्य नाहीयेत. आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय, तर मुंबईच्या वेशीवर येणं आणि मुंबईत येणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे मला का म्हणायचंय, परीक्षा चालू आहे, मुलांचे भविष्य आपल्याला बघायचंय. ज्या मुलांसाठी म्हणून आपण लढतोय आरक्षण करून त्यांनाच बळी देणं हा कितपत शहाणपणाचा मुद्दा आहे. त्याच्याही पुढची गोष्ट एक मला सांगायची आहे. 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आपल्या मराठा समाजाचं जर सर्वेक्षण अभियान चालू आहे, शासनाने जर आपल्या मागण्यांप्रमाणे ज्या आमच्या मागण्या होत्या, ज्या सुप्रीम कोर्टामधल्या लढाईच्या विरुद्ध चालू आहे आपली लढाई जी, त्यामध्ये आपल्याला जर याचिकाकर्त्यांच्या पुढे आपल्याला जर सिद्ध करायचं की मराठा समाज मागास कसा, यासाठी जर आयोगाने जे काही आता सर्वेक्षण चालू केलंय ते 23 तारखेपासून चालू झालेलं आहे, तर त्यासाठी आपण आपल्या घरी राहून आपलं सर्वेक्षणासाठी आपलं जे काही सत्य आहे ते त्यांना सांगणं गरजेचं आहे. ते अधिकारी आपल्या दारापर्यंत सरकारने पाठवायचं काम केलंय. तर त्या अधिकृत मागण्या सोडून आपण जर लाखो लोक घरातून बाहेर पडून कुठेतरी गेलो आणि जर त्या आयोगाला आपण जर सर्वेक्षणाला जर प्रतिसादच नाही दिला, तर मग त्या आयोगाचा रिपोर्ट कसा बरोबर येईल आणि आपण कसे मागास ठरू आणि सुप्रीम कोर्टात कसे सिद्ध होऊ आणि आपल्याला आरक्षण कसं मिळेल हे आम्हाला जरांगे भाऊंनी सांगावं. बिलकुल स्नेहाताई, आपण अत्यंत अल्प वेळामध्ये काही थेट मुद्दे उपस्थित केलेत. त्याच्या पुनरावृत्तीसह मी प्रश्नाच्या निमित्तानं डॉक्टर तारक यांना बोलायला संधी देणार आहे. मुद्दे लक्षात घ्या डॉक्टर तारक आणि त्याची पटापट तेवढ्याच स्पष्टपणे मोजक्या शब्दात उत्तर द्या. 1, मागण्या सातत्यानं बदलल्या. 2, आजच्या मागण्या व्यवहार्य नाहीत. 3, परीक्षेचे दिवस आहेत. 4, सर्वेक्षण सुरू आहे. 5, सर्वेक्षण सुरू असताना तुम्हाला घरात राहणं गरजेचं आहे. तुम्ही घरात राहायचं सोडून रस्त्यावर येताय. जर समजा तुम्ही घरात नसाल तेव्हा अधिकारी घरी पोहोचला आणि सर्वेक्षणाचा तपशील उपलब्ध नाही झाला तर जबाबदार कोण? मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचलेत. डॉक्टर तारक, व्यवहार्य मागण्यांच्या आधारे व्यवहार्य पद्धतीनं आंदोलन पुढे नेता आलं नसतं का? वेळ चुकली आहे का पद्धत चुकली आहे? व्यवहार्य पद्धतीनं आंदोलन चालू आहे. मुळात गरजवंत मराठ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक हितासाठीच हा प्रश्न आणि हे आंदोलन चालू आहे. त्यामुळं या ठिकाणी मुला मुलींना योग्य ते शिक्षण आणि चांगलं सवलतीच्या दरामध्ये मिळावं, जेणेकरून ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या सवलतीचा फायदा होणार आहे. मुळात हे 2 मुद्दे. तिसरा मुद्दा, गावोगावी पाठवण्यात आलेले जे सर्वेक्षणाचे पदाधिकारी अधिकारी वर्ग आहे, शासनाला एवढं माहिती आहे की सगळा मराठा समाज हा आपल्या मागणीसाठी मुंबई येथे जात आहे. मग शासनाने मुळात हे आंदोलन करते बाहेर जात असेल तर अशा वेळेस त्यांनी ही भूमिका आधी घ्यायला पाहिजे होती किंवा थोड्या काही अंतरावधी घ्यायला पाहिजे होती. हा मुळात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, सरकार तर प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतं. मग आता तुम्ही असं कसं म्हणू शकता की सरकारनं अमुक गोष्ट आधी करायला हवी, तमुक गोष्ट नंतर करायला हवी? दुसरा मुद्दा असा आहे, त्यालाच लागून बोलत होतो मी प्रसादजी, की आम्हाला हे माहिती आहे की आम्हाला ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस सर्वेक्षणाला अधिकारी वर्ग येणार आहे, शासन आयोगामार्फत हे सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या घरी सांगून ठेवलेलं आहे की शासनाचे प्रतिनिधी येणार आहे, योग्य तो सन्मान त्यांचा करावा आणि योग्य ते दिलेल्या प्रश्न जे आहेत त्याला उत्तर आपण द्यावी आणि जे खरं आहे तेच मराठा समाज सांगतोय, खोटं सांगत नाही. खोटं सांगत असतात तर मराठा समाज आज कुठेतरी दुसरीकडे आला असता. ठीक आहे डॉक्टर तारक, मग आता आणखीन एक मुद्दा आपल्यासाठी, पटकन त्याचंही उत्तर द्या. तुम्ही मुंबईत येऊ पाहताय, मुंबईत काहीही करून यायचं म्हणताय, नक्की कोणत्या 2 प्रमुख मागण्यांसाठी तुम्हाला हे आंदोलन मुंबईत आणायचं आहे? मुळात जे काय 58 लाख या ठिकाणी नोंदी आढळल्यात त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं यासाठीचा पहिला मुद्दा आहे. दुसरा, महाराष्ट्रातल्या तमाम सरसगट मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश व्हावं आणि ओबीसी आरक्षणाच्या त्या ठिकाणी लागू व्हावे यासाठीचं हे आंदोलन आहे. हे परत परत सांगायची वेळ येते आम्हाला. आता मला पटकन सांगा स्नेहाताई, तुम्हाला हा मुद्दा पटलेला दिसत नाहीये. तुम्ही स्क्रीनवर नाही नाही अशा प्रकारचा हात हलवून प्रतिक्रिया देताना दिसलात. का पटलेलं नाही? आता तर त्यांनी 2 मुद्दे सांगितले. त्यांना ओबीसीतलं आरक्षण हवंय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या भूमिकेच्या अनुषंगाने त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. नाही, त्यांच्या भूमिका आज ते मांडतायत, त्याच्यावर उद्या ठाम असणार आहेत ते मला माहित नाही. पण मला एक म्हणायचंय, ते गरजवंत आम्ही आहोत म्हणतायत.
मग गरजवंत जर ते आहेत तर मग आम्ही गरजवंत नाही का? आम्ही लढा कशासाठी लढतोय आरक्षणाचा? आणि ते म्हणतायत की गरजवंतांचा आमच्या पोटाला अन्न पाणी नाही, भिकेला लागलं म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. तर मग हे जे लढा इथपर्यंत मोर्चा आलाय ह्याच्यात भाकरी लाखोनी टाकल्या जात आहे, ढीगच्या ढीग आहेत, लोक गाड्याच्या गाड्या फॉर्च्युनर घेऊन रॅली काढतायत. मग हे काही गरजवंत झाले का? फॉर्च्युनर घेऊन येणारे गरजवंत आहेत का? आम्ही गरजवंत आहोत खरे. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आम्ही आमची जी परिस्थिती आहे आमच्या शब्दातून सर्वेक्षण अधिकाऱ्यांना सांगतोय. तुमच्यावर मी बोलली नाही, आता बोलू नका, अजिबात बोलू नका. मुंबईमधल्या प्रत्येक घराघरामधून सुकी भाकरी, सुकी ठेचा आणि सुकी भाजी एकत्र करतोय सगळ्या महिला. सकल मराठा समाजाच्या महिला मुंबईमध्ये फिरून घराघरात जाऊन पाणी एकत्र करताय, एक बॉटल घेताय पाण्याची, ठेचा घेताय आणि त्याचबरोबर सुकी भाजी घेताय. हे प्रत्येक घरामधून आणल्या जात आहे. आज जर पुण्याची स्वतःचा कामधंदा सोडून आलाय की नाही? जर तो कामधंदा सोडून आलेला असेल तर तो हातचं काम सोडून येणारा गरजवंत असतो का? कारण माणसाला कामाची जास्त गरज असते. जर आपली भविष्यामधला जर सुकी भाकरी व्हायचं असेल तर आता कष्ट सहन करावं लागतं. तुम्ही मुद्दा दुसरीकडे ठेवू नका. पहिला मुद्दा मी क्लिअर करतो तुम्हाला. महाराष्ट्रातल्या तमाम घरातून ज्या ज्या भागातून रॅली गेलेल्या आहेत त्या रॅलीच्या भागातून समाजाने एकत्र केले आणि काही लोक आंदोलनाला गेलेत म्हणून तुम्हाला अधिकृत सुट्ट्या दिल्यात का कोणी? आणि आम्ही सुद्धा ट्रॅक्टरमध्ये पीठ मिरच्या सगळा मसाला घेऊन फिरतोय. आम्हाला जिथे वाटेल तिथे आम्ही आमचा स्वयंपाक करून तुम्ही नोकरी घेऊन फिरताय का? एवढे लोक बेकार होते, हे सगळे नोकरीवाले होते, कुठे ना कुठेतरी हातावर पोट बंद करतात. काय गोष्टी करताय? नोकरीवाल्याला सुट्टी मिळत असते का इतक्या दिवस? खोटं बोलताय. मुद्दा तरी एका मुद्द्यावर तरी ठाम राहा. तुम्ही आयुष्यभर तुम्ही मराठा समाजात जन्माला तर मराठा समाजाच्या विरोधात बोलताय. ही खंत मला इथे या ठिकाणी व्यक्त करावं वाटते. असे मराठे नसतात कधी. मराठ्यांचे काय मराठे नसतात? अरे मराठासाठी लढतो तेव्हा मराठा असतो. अरे आमचा ओबीसी बांधव सुद्धा मराठ्यासाठी लढतोय. छत्रपतींचे संस्कार आहेत आणि आम्ही ते आमचा सगळा समाज इतर अठरा पकड जाते मराठ्यांच्या भूमिकेसाठी. मी हस्तक्षेप करतो चर्चेत. आपल्याला वादावादी टाळायलाही हवी, मुद्दा पुढे सरकायलाही हवा. स्नेहा जावकर यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले की गरजवंत मराठा ओळखावा कसा, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीच्या गाड्या आणि ज्या पद्धतीचं एक शक्तीचं संपत्तीचं प्रदर्शन आंदोलनात घडतंय ते पाहता ह्या खरंच गरजवंत मराठ्यांचा लढा आहे का असा प्रश्न स्नेहाताई विचारतायत. अहो, आदिवासी कातकरी समाजाने पण नाशिकहून मोर्चे काढले. ती सगळी माणसं पायी आली हो. त्यावेळेला नाही त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या निघाल्या. हे आपल्याला लक्षात ठेवायला. व मला पटकन जो सुदर्शन तारक यांनी मांडलेला मुद्दा आहे ना, त्या निमित्तानं आधी आपल्यासोबत श्रावण डेवरे त्यांना बोलतं करायचंय. डेवरेजी, एक वक्तव्य सातत्यानं येतं, खरं किती खोटं किती तुम्ही सांगा. ओबीसी सुद्धा या मागण्यांना समर्थन करतायत असं सातत्यानं गेले काही दिवसांपासून जरांगे समर्थक सांगतायत. कोण ओबीसी आहेत की जे मराठ्यांना ओबीसीत येण्यासाठी पाठिंबा देत आहेत? कोणीही ओबीसी जरांगेच्या पाठीशी उभा नाही, समर्थन नाही. आणि ज्या कोणी एक दोन लोकांनी काही समाज ओबीसी आहे, ज्या माझ्या गावात दाखवतो ओबीसी समाज आहे, त्यांनी पाठिंबा मागे केला आणि आता ते स्वतःच ओबीसीचे मेळावे घेत फिरत आहेत. समाजाने आम्हाला पाठिंबा दिला. अपवादात्मक बघा, कोणीही एससी एसटी ओबीसी मधला एकही नेता जरांगेच्या पाठीशी उभा नाही आणि जरांगेला समर्थन नाही आणि मराठा आरक्षणच्या आंदोलनाला कोणाचंही समर्थन नाहीये. याच्यासाठी एक तरी नाव दाखवून द्या. एका तरी ओबीसी नेत्याचं नाव दाखवून द्या. एका तरी दलित ओबीसी नेत्याचं नाव दाखवून द्या की तो जरांगेच्या पाठीशी आज उभा आहे. ज्यांनी कोणी चुकून पाठिंबा दिला त्यांनी नंतर तो पाठिंबा काढून घेतला आहे आणि ते आता स्वतः ओबीसीचे मेळावे घेत फिरत आहेत. आणि चुकून जरांगेला पाठिंबा दिला ते आता आपल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत. लक्षात घ्या. कोणी कशाला खोटं बोलून समाजाला तुमच्यासारख्या सगळ्या नेतृत्व करणाऱ्या माणसाने ओबीसी समाजाला द्विधा अवस्थेला ते निर्माण करून दिलेली आहे. समाजामध्ये भांडण लावण्याचं काम तुमच्यासारख्या नेत्यांनी केलेलं आहे आणि विचारवंतांनी केलेलं आहे की तो जरांगेला पाठिंबा देतोय. एक तरी दलित ओबीसी नेता दाखवा
की जो जरांगेला पाठिंबा देतोय. ओबीसी नेता नाही, ओबीसी नेता ठेवा बाजूला, ओबीसी समाज आम्हाला पाठिंबा देतोय हे लक्षात घ्या. आम्ही समाज म्हणतो, ओबीसी समाज, तेली माळी कुंभार नावे अंगार सगळा समाज पाठिंबा दिला आहे. त्यांनी ओबीसीची माफी मागितली आहे आणि ते आता स्वतः ओबीसीचे मेळावे घेत आहेत. ठीक आहे, त्यांनी चुकून पाठिंबा दिला, त्यांनी क्षमा मागितली ओबीसी समाजाची आणि ते स्वतः आता खोटं बोलताय तुम्ही, ते प्रायश्चित घेत आहेत. खोटं बोलू नये. आता या कोणीतरी ओबीसी नेता जरांगेच्या पाठीशी नाही. ठीक आहे, मला यावर पटकन एक गुणरत्न सदावर्ते यांच्याकडूनही प्रतिक्रिया हवी आहे. डॉक्टर तारक, आपण त्याचंही उत्तर द्यावं. गुणरत्न सदावर्ते, ओबीसीत समावेश हाही एक मुद्दा आहे, सरसकट हा मुद्दा तर आहेच आहे. हे सगळे मुद्दे कायदेशीर दृष्ट्या न्यायालयात सुटतील, सरकारच्या एका GR वर सुटतील, की केंद्र सरकारकडे सुटतील, की सुटणं शक्यच नाही? आणि जर सुटणं शक्यच नसेल तर हे सगळं आंदोलन, याच्या मागचा रचयिता कोण? प्रसाद, आज मला खरंच बरं वाटतंय की चांगली डिबेट होतीये आणि खऱ्या चर्चा होत आहेत, खरी म्हणजे परिस्थितीवर चर्चा होत आहेत. मी जर म्हणलं असतं फॉर्च्युनर, मी जर म्हणलं असतं ते उधळलेले नुसते फुलं जर कुपोषित बालकांसाठी दिले असते ना ते पैसे, तर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी मेडिकल सायन्सेसचा माणूस, डेंटल सर्जन असलेला माणूस मी, कमीत कमी 5% बालक महाराष्ट्रातले कुपोषणातून बाहेर आले असते, फर्स्ट ग्रेड कुपोषणातून. परंतु ज्या प्रकारे हे सगळं चाललंय हे एक कॉर्पोरेट पद्धतीचं आहे आणि म्हणून तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला होता त्याला कुणी उत्तर देऊ शकलं नाही. त्याचं कारण असं आहे की मराठा भाऊ आपले जे आहेत, खरोखर जे कष्टकरी मराठा भाऊ आहेत ते काम करतायत, त्यांच्या कष्टांच्या बाबतीत कुणाला हे नाही. परंतु ते आर्थिक मागासलेपणाचा भाग असं आहे. सामाजिक मागास माझा मराठा भाऊ ठरू शकत नाही, कारण सामाजिक मागास ठरण्यासाठी जे माधुरी पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या निकालामध्ये जे सांगितलेलं आहे, ती तत्व सांगितलेली आहेत, त्या तत्वाच्या एकाही कारणाला आपण ठरू शकत नाही का, म्हणजे कारण मीमांसेला आपण बसू शकत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ज्या प्रकारे ज्याला असं वाटतं की ऑफ सीझन मध्ये राजकारणामध्ये माणसं नसतात, सत्तेत नसतात, त्यावेळेस वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळी माणसं पुढे केली जातात. त्याच्यातच मला असं वाटतंय की त्याच नवीन फिल्म मधले जरंगे सुद्धा एक आहेत आणि मला असं वाटतंय हे रिझर्वेशन म्हणून कधी मिळणारा प्रकार नाही. एक गोष्ट मला म्हणजे खूप बरी वाटली आज, एक म्हणजे सुशिक्षित महिला आज येऊन सांगतायत की खरोखर हे शिक्षणाचे अभ्यासाचे दिवस आहेत. कमीत कमी आंदोलकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शिक्षणाच्या आणि अभ्यासाच्या दिवसापासून यांचे हे सगळे चाललेले आंदोलन आहेत हे दूर ठेवले पाहिजे. बरं, मला आता पटकन या निमित्तानं तुम्ही जो संदर्भ घेतला त्याचा आधार घेत स्नेहाताई गावकर यांना बोलतं करायचंय. स्नेहाताई, एक मुद्दा इथे मांडला गेला, मागण्या व्यवहार्य नाहीत, न्यायालयात टिकणं अवघड आहे, पण त्यापेक्षा जास्त गोष्ट गंभीर जी गुणरत्न सदावर्तेंनी मांडली ती अशी की जी माणसं ऑफ सीझन राजकारणी आहेत, म्हणजे आता सत्तेत नाहीत, त्यांच्याकडून हे सगळं चालवलं जात आहे. मला आपल्याकडून त्या राजकारणावर चर्चा अपेक्षित नाही, पण मला एक समाजातला आंदोलक चेहरा या नात्यानं स्नेहाताई तुम्ही सांगा, तुम्ही गेली अनेक वर्ष मराठा आंदोलनाच्या भूमिकेत आहात, आरक्षणाच्यासाठी लढत आहात. चुकीच्या आंदोलनांमुळे समाजाची दिशाभूल होत जर फसवणूक होणार असेल तर तो समाजाच्या साठी केला गेलेला केवढा मोठा अपराध ठरेल? नक्कीच नक्कीच हा भयानक अपराध ठरणार आहे आणि ह्या पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावा लागेल. कारण हा अपराध आपण जर समाज म्हणून बघत असू तर नक्कीच या समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि हा जो मुद्दा परीक्षांचा असेल किंवा आपल्या मुलांच्या तोंडच्या घासाचा असेल, आम्ही मानतो जरांगे काही चुकीचं करत नव्हते आंदोलन करून, आंदोलन हा संविधानिक भाग आहे, पण ते आंदोलन कुठपर्यंत नेलं पाहिजे. आता जर तुम्हाला फेब्रुवारीत मराठा अधिवेशनाची जर त्यांनी शब्द दिलेला आहे तर मग आता अचानक मुंबईमध्ये धडक मारण्याचं कारण काय? आणि आम्ही काय म्हणतो, भेटायला येताय या ना भेटायला, मग रोज धमक्या देऊ नका, लोकांच्या बदनाम्या करू नका. आणि हे कोण करताय? तुम्ही आता राजकीय मुद्दा घेतलाच म्हणून बोलते. हे जर विरोधी पक्ष किंवा आता झोपलेला पक्ष असतो, आपण म्हटले सदावर तसं की त्यांचे जर कामं या अशा दृष्टीने आता नवीन मार्गाचा जर काढला असेल तर असू शकतो या राजकारणाचा भाग. कारण आम्ही राजकारणात कधी गेलो नाही,
पण हा राजकारणाचा भाग म्हणून जर या सुप्त कारवाया चालू असतील तर याला वेळेच ओळखून आताच्या सद्यस्थितीतल्या सरकारने किंवा गृह खात्याने वेळेच याच्यावर उपाय काढला पाहिजेत. कारण याचे परिणाम आपण उत्तरासाठी डॉक्टर तारक यांच्यापर्यंत जाऊ. नैसर्गिक न्यायानं आपल्याला त्यांनाही बोलतं करणं गरजेचं आहे, संधी देणं गरजेचं आहे. डॉक्टर तारक, तुमच्या पाठीशी कोण आहे ही चर्चा तशी आतापर्यंत अनेकदा आरोप प्रत्यारोपाच्या स्वरूपात झालेली आहे. आता इथे जो कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे मागणी व्यवहार्य नसताना सुद्धा एवढा मोठ्या आंदोलनाचा घाट घालून इतक्या मोठ्या संख्येनं एका समाज घटकाला घेऊन घरातून बाहेर पडून राजधानीपर्यंत आणणं आणि मग रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी करणं हे व्यवहार्य आहे की नाही. आणि यातून निर्माण होणारे प्रश्न लक्षात येत आहेत का? मला चिंता एका गोष्टीची वाटते की उद्या या आंदोलनाच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था भंग झाली तर सहभागी झालेल्या सगळ्यांवर जर समजा कुठले खटले दाखल झाले तर त्या बिचाऱ्यांचं आयुष्य बर्बाद होईल, त्यांना नोकऱ्या मिळणं अवघड होईल. हे आपल्या नेत्याला कळतंय का? मुळात एक लक्षात घ्या, स्नेहाताई कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहेत काय हे सगळं मला माहिती आहे. मला काही इथे तो विषय काढायचा नाही. दुसरा मुद्दा आहे आंदोलन शांततेत होणार, कोणत्याही प्रकारचे हिंसा होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे थोडं शांत बसा. मी तुमच्या वेळेस शांत बसलो, शांत बसा. आंदोलन कोणत्याही भूमिकेमध्ये हिंसात्मक आंदोलन करणार नाही, मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, परीक्षेचा कालावधी आहे का नाही हे आपण तपासून पाहावं. फेब्रुवारी आणि मार्च ते एप्रिलच्या दरम्यान परीक्षा सुरू होतात. आणखीन 22 फेब्रुवारी नंतर 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत, तोपर्यंत आणखी परीक्षा नाही आहे. आणि उरलेल्या जे शालेय परीक्षा आहेत त्या मार्च एप्रिल मध्ये असतात. एक लक्षात घ्या, मला बोलू द्या, मला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देऊ द्या. उगाच आक्रमकपणा करू नका. आयुष्यभर तुम्हाला जे कोणी लोक चुकीच्या पद्धतीने समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतात. कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाचा गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेणार आहे आणि शासन सुद्धा घेणार आहे. जे हिंसा करणार आहे त्याला उचलून जाण्याची घेऊन जाण्याची तुमच्यापासून बाजूला झाले. एक मिनिट थांबा. स्नेहाताई थोडं थांबा. तुमच्या संदर्भात काही वैयक्तिक आक्षेप या चर्चेत आले त्यामुळे तुमचं संतप्त होणं मला लक्षात येऊ शकतं, पण आपल्याला वेळ मर्यादेची कल्पना देतो. थोडं थांबा. मला पटकन तारक यांच्याकडून एका गोष्टीचं उत्तर लागेल. कृपया तारकजी सांगा, मागण्या व्यवहार्य आहेत का? 30 सेकंद आहेत. चर्चेला पुढेही न्यायचंय आणि आटोपतं पण घ्यायचंय. 100% व्यवहार्य आहे. गरजवंत मराठ्यांच्या लेकरासाठी जर न्याय मिळत असेल, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जर मागासलेलं ठरत असेल आणि ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण मिळत असेल तर 100% व्यवहार्य आहे आणि व्यवहार्यच आहे. आणि हे सुद्धा शेवटपर्यंत आम्ही तेच सांगणार. ठीक आहे. मला पटकन आता गुणरत्न सदावर्तेंकडून 30 सेकंद ऐकायचं आहे आणि त्यानंतर स्नेहाताई शेवटचा मुद्दा आपल्यासाठी असणार आहे. मागण्या व्यवहार्य आहेत असं सांगणारे लोक न्यायालयात त्या सिद्ध करू शकतील का हाही तेवढाच गंभीर मुद्दा आहे. मी तुम्हाला एक अगदी 30 सेकंदामध्ये सांगतो की हे राजकारण आहे, हे मागण्याचं स्वरूप सुद्धा नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जे कुणी असं एखाद्या महिलेवर अशा प्रकारे कुरघोडी करून काहीतरी दबावात आणण्यासारखं बोलत आहेत त्यांना मला एकच गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. तुम्ही दुसऱ्यांचं ऑडिट करण्याच्या अगोदर जरांगेंची त्या हॉटेलमध्ये काय चर्चा झाली होती ती महाराष्ट्राला सांगा. आणि आज तुमची काय चर्चा झालेली आहे शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राला सांगा. महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे आणि स्वतः चौकशी करा गृहमंत्र्याचा तुमच्याकडे आहे. उगाच कशाला आक्रमक मोठमोठ्याने बोलून समाजाला आणि सगळ्या महाराष्ट्राला बदनाम करताय. अरे मुळात तुम्ही सगळ्यात पहिल्या मराठा विरोधी आहात. तुम्ही चौकशी करा. आम्ही चौकशीला सामोरं जाऊ तयार आहे. काय घडलं त्या हॉटेलमध्ये काय तुम्ही काय गृहमंत्री आहात का? तुम्हाला काय माहिती गृहमंत्री काय आहे? गृहमंत्री आहे ते तपासून घेतले. खोटं सांगायचं महाराष्ट्राची दिशाभूल करायची बिलकुल हे खपून घेतला जाणार नाही. प्रसादजी खोटा बोलण्यात काही याच्यामध्ये तथ्य नाही. आम्ही म्हणतो गृहमंत्र्यांनी चौकशी कोणी दाबू शकत नसते. ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते थोडं कंट्रोल करा. गुणरत्न सदावर्ते थोडं आपल्याला नियंत्रित करा. चर्चेमध्ये आपल्याला प्रत्येकाला संयम पाळणं गरजेचं आहे. मला वेळ मर्यादेची आठवण आपल्या सगळ्यांना करून द्यायची आहे. आपण मान्यवर चर्चेत सहभागी झालात आणि वेळ मर्यादेमध्ये आपली भूमिका मांडलीत याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चर्चेला इथेच आटोपतं घेणं गरजेचं आहे.
लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.